28 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र हादरला. विमान अपघातात दादांचं निधन झालं असं सांगितलं गेलं. पण आज अचानक एक व्हिडिओ व्हायरल होतोय. दादा जर्मनीमध्ये आहेत. विमानात 6 प्रवासी होते, बॉडी फक्त 5 सापडल्या. मग तो 6वा कोण होता? जे दिसतंय ते खरंच सत्य आहे का? अजितदादांच्या अपघाताबाबत एक धक्कादायक आणि गूढ बातमी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये थेट दावा केला जातोय की अजितदादा जर्मनीमध्ये आहेत आणि लवकरच ते परत येणार आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसलाय, तर अनेकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. खरं तर 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातानंतर संपूर्ण राज्य हादरून गेलं होतं. त्या दिवशी सकाळी अचानक बातमी आली की अजितदादांच्या विमानाला भीषण अपघात झाला असून त्यामध्ये त्यांचं निधन झालं आहे. सुरुवातीला सांगण्यात आलं की विमानात 6 जण होते, मात्र नंतर तपासात असं समोर आलं की 5च मृतदेह सापडले. हाच मुद्दा तेव्हापासून अनेक प्रश्न निर्माण करत आहे. या अपघातानंतर यंत्रणांनी तपास सुरू केला. CID पथक मैदानात उतरलं, काही संशयितांची कसून चौकशी झाली आणि दिल्लीपर्यंत तपासाची चक्र फिरली. विमान कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली. विमानाच्या मॉडेलवर प्रश्न उपस्थित झाले, कारण या मॉडेलचे याआधीही अनेक ठिकाणी अपघात झाले होते. दरम्यान एका प्रत्यक्षदर्शीने केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. अपघातस्थळी सर्वप्रथम पोहोचलेल्या व्यक्तीने असा दावा केला की पेटत्या विमानाच्या अवशेषांमधून एक व्यक्ती बाहेर पडताना दिसली होती. हा दावा खरा आहे की केवळ भ्रम, यावर अजूनही तपास सुरू आहे. आणि अशातच आता सोशल मीडियावर एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये थेट सांगितलं जात आहे की अजितदादा जर्मनीमध्ये आहेत, ते सुरक्षित आहेत आणि योग्य वेळी ते सर्व सत्य उघड करणार आहेत. काही लोक तर असंही म्हणत आहेत की दादा अचानक भारतात येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत. या व्हिडिओमुळे लोकांच्या भावना पुन्हा एकदा उफाळून आल्या आहेत. अनेकांना वाटतंय की जे दिसतंय ते खरं आहे का? दादा खरंच जिवंत आहेत का? जर्मनी कनेक्शन मागे नेमकं काय सत्य आहे? असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहेत. पण या सगळ्या दाव्यांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. अधिकृत यंत्रणांकडून अद्याप कोणतीही ठोस पुष्टी झालेली नाही. तपास सुरू आहे, ब्लॅक बॉक्सचा अहवाल येणं बाकी आहे आणि सत्य बाहेर येण्यासाठी थोडा संयम राखणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ, अफवा आणि भावनिक दावे यामुळे वास्तव आणि कल्पना यामधली रेषा पुसट होत चालली आहे. म्हणूनच या सगळ्या घडामोडींकडे शांतपणे तथ्यांच्या आधारे पाहणं गरजेचं आहे. पण एक गोष्ट नक्की, या प्रकरणामध्ये अजूनही अनेक गूढ प्रश्न अनुत्तरित आहेत आणि हाच सस्पेन्स पुढे आणखी वाढणार आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण या संपूर्ण प्रकरणात जे काही पाहिलं ऐकलं ते प्रामुख्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दावे, प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी आणि तपासादरम्यान समोर आलेल्या संशयास्पद बाबी आहेत. दादा जर्मनीमध्ये आहेत हा दावा सध्या प्रचंड वेगाने पसरतोय, पण या दाव्याला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आजच्या डिजिटल युगात एखादा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचायला काही मिनिटांचाही वेळ लागत नाही. पण प्रत्येक व्हायरल व्हिडिओ म्हणजे सत्यच असेल असं नाही. भावनांना हात घालणारे, आशा निर्माण करणारे दावे लोकांना सहज विश्वासात घेतात. मात्र तपास यंत्रणा अजूनही या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. विमान अपघात, प्रवाशांची संख्या, प्रत्यक्षदर्शींचे दावे, दिल्लीपर्यंत गेलेला तपास आणि आता हे जर्मनी कनेक्शन, या सगळ्यामुळे संपूर्ण प्रकरण अधिक गूढ बनत चाललं आहे. पण जोपर्यंत अधिकृत अहवाल, ब्लॅक बॉक्सची माहिती आणि तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न झाला तरी ते कधीतरी समोर येतच. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी संयम राखणं आणि अधिकृत माहितीकडे लक्ष देणं हीच योग्य भूमिका ठरेल. आता प्रश्न एकच आहे, हे सगळं केवळ अफवा आहे का, की खरंच या दाव्यांमागे काहीतरी मोठं सत्य दडलंय? याचं उत्तर लवकरच महाराष्ट्रासमोर येणार आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? तुम्हाला वाटतं का की हे जर्मनी कनेक्शन खोटं आहे, की या दाव्यांमध्ये काही तथ्य असू शकतं? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचं एक मत या चर्चेला नवं वळण देऊ शकतं. अशाच सत्याधारित, सखोल आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी PMSA मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सावध रहा, अफवांपासून दूर रहा. जय महाराष्ट्र.